नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 13 च्या मराठी या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो. तर पहिला प्रश्न होता मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? पहिला पर्याय संस्कृत, दुसरा आहे हिंदी, तिसरा आहे मराठी आणि चौथा आहे उर्दू. तर मित्रांनो, यामधून कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर उर्दू या भाषेची लिपी ही देवनागरी नाही. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. बाळबोध लिपी हे सुद्धा लक्षात ठेवा. देवनागरी लिपीला काय म्हणतात? बाळबोध लिपी म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालील वर्णापैकी मृदू वर्ण कोणता? पर्याय पाहूया. पहिला पर्याय थ, दुसरा ब, नंतर त आणि फ. तर मित्रांनो, क वर्गात मृदू वर्ण पहा कोणकोणते आहे? ग, घ, ग आणि घ. आणि च वर्गात ज, झ, ट वर्गात ड, ठ, त वर्गात द, ध आणि प वर्गात ब, भ. तर या ऑप्शनमधून मृदू वर्ण पहा कोणता आहे? तर ब मृदू वर्ण आहे मित्रांनो. ब हा मृदू वर्ण आहे. बाकीचे जे वर्ण आहेत ते या ऑप्शनमधले हे कठोर वर्ण आहे. पहा, फ हा कठोर वर्ण आहे, नंतर त हा कठोर वर्ण आहे, नंतर थ हा सुद्धा कठोर वर्ण आहे. आणि हे जे राहतात त्याला म्हणतात अनुनासिक वर्ण. काय म्हणतात? अनुनासिक वर्ण. ण, न, न, न आणि म हे अनुनासिक आहेत. तर इथे कठोर वर्ण सुरुवातीचे दोन, मृदू वर्ण मध्यम भागातले दोन आणि अनुनासिक शेवटचे. हे लक्षात ठेवा क ते प वर्गापर्यंत. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा परसवर्ण वापरला आहे? भिंत, शंकर, भांडण आणि भूकंप. पहा मित्रांनो, परसवर्ण म्हणजे काय? तर या भिंत जे आहे ही जे शब्द आहे आपण जनरली असा लिहितो भिंत, परंतु याला परसवर्ण लावायचा असेल तर या दुसरं जे अक्षर आहे त्याच्याच अनुनासिक शब्द कोणता? तर कोणता आहे? न. मग भिंत असा शब्द लिहिता येईल. त्यानंतर दुसरा पहा, शंकर शब्द लिहिताना आपण असा लिहितो. आता आणि क चा अनुनासिक शब्द कोणता आहे शेवटचा? तण, शंकर. त्यानंतर भूकंप पहा, भूकंप. आता याचा लक्ष द्या की या अनुस्वाराच्या नंतरचा शब्द प आलेला आहे आणि प प संवर्गात कोणता आहे? म. म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल? भूकंप. आणि इथे पहा भांडण, हा भांडण शब्द आपण असं लिहितो, परंतु परसवर्णात जर लिहायचा असेल तर आता ड चा वर्ग कोणता? तर ड चा वर्ग आहे मित्रांनो न. म्हणजेच हा न यायला पाहिजे, परंतु आपण कोणता लिहिला इथे? न नळाचा. इथे न बाणाचा यायला पाहिजे, कारण हे जे ड आहे हा कोणत्या वर्गातला आहे? ट वर्गातला. आणि ट वर्गातला अनुनासिक कोणता आहे? न. तर इथे भांडण शब्द असा पाहिजे होता, परंतु इथे चुकीचा वापरला. म्हणजेच परसवर्ण जे आहे इथे कोणता चुकीचा वापरला आपण? भांडण. त्यानंतरचा प्रश्न पहा, चौथा प्रश्न, निभृत म्हणजे काय? ऱ्हस्व उच्चार, दीर्घ उच्चार, लांबट उच्चार आणि तोकडा उच्चार. तर निभृत म्हणजे मित्रांनो तोकडा उच्चार. पाचवा प्रश्न पहा, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? पहिला पर्याय महिष, दुसरा इत्यादी, तिसरा आहे सदैव आणि चौथा आहे उमेश. आता दीर्घत्व संधी म्हणजे काय? तर दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हीबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला म्हणायचं दीर्घत्व संधी. पहा, अ, आ, अ अब्लिक आ, याला अ आणि आ आला, अ किंवा आला, तर याचं काय होते? आ. नंतर ई,
आणि तिच्या समोर जर ई आलं तर दुसरी विलांटी दीर्घ. पहा, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास दोन्ही बदल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. एकच दीर्घ स्वर येते त्याला काय म्हणायचं? दीर्घवत्व संधी. आता यामध्ये पहा, महिष. महिष हे जे आहे मही अधिक ईश. मही अधिक ईश. यामध्ये पहा दीर्घ दीर्घ म्हणून इथे एकच घ्यायचं. म्हणजे काय? ही श. हे वय दीर्घत्व संधीचं उदाहरण. त्यानंतर खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. लाटा, झरा, चांदण्या आणि खाटा. पहा मित्रांनो, लाट, लाटा म्हणजे हे अनेक वचन झालं. चांदणी, चांदण्या, खाट, खाटा. आता हे जे आहे झरा शब्द जो आहे तो एकवचनी शब्द आहे. लक्ष द्या. तर एकवचनी शब्द कोणता? झरा. त्यानंतरचा प्रश्न पहा, वाक्यात उपयोग होताना काही शब्दांचा लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात? पहिला पर्याय प्रत्यय, दुसरा आहे प्रकृती, तिसरा आहे परिवर्तन, चौथा आहे विकार. तर मित्रांनो, वाक्यात उपयोग होत असताना काही शब्दाच्या लिंग रूपात बदल होतो, त्या बदलास म्हणायचं विकार. काय म्हणायचं? विकार असे म्हणतात. त्यानंतर पहा प्रश्न, तीच चाकूने भाजी चिरते. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. पहिला ऑप्शन आहे चतुर्थी कर्म, द्वितीय कर्म, तृतीय करण आणि पंचमी अपादान. तर मित्रांनो, इथे पहा, ती चाकूने भाजी चिरते. आता इथे साधन पहा, चाकूने, नेशी, नेशी. आता नेशी हे कशाचे आहेत मित्रांनो? ने ए शी आणि नी शी ई ही. हे जे आहेत एकवचनात आणि हे अनेक वचन. आणि साधन कोणतं आहे? करण म्हणजेच काय? साधन. करण म्हणजेच काय? साधन. तर या ऑप्शनमधून पहा मित्रांनो, चतुर्थीचा कारकार्थ काय राहतो? संप्रदान. चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान असतो. द्वितीयाचा कारकार्थ काय राहतो? कर्म. तृतीयाचा कारकार्थ करण आणि पंचमीचा कारकार्थ अपादान. प्रथमा कर्ता, द्वितीय कर्म, तृतीय करण साधन, चतुर्थी संप्रदान दान किंवा भेट, पंचमी अपादान, षष्ठी संबंध, सप्तमी अधिकरण आणि संबोधन हा. तर हे कारकार्थ लक्षात असू द्या मित्रांनो प्रत्येकाचे. आणि ती चाकूने ने म्हणलं की इथे काय आलं? चाकूने. साधन सुद्धा आलंय म्हणजे तृतीय कर्ण हे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पहा, कडा या शब्दाचा सामान्य रूप ओळखा. पहिला पर्याय कड्या, दुसरा आहे कड्यावर, तिसरा आहे कड्याला आणि चौथा आहे कड्यावरून. तर कडा या शब्दाचं सामान्य रूप जे आहे मित्रांनो ते कड्या होते. त्यानंतरचा प्रश्न पहा, लोकांनी आपणहून श्रमदान केले. पहिला पर्याय अनुसंबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम आणि सर्वनामोत्पत्र सर्वनाम. तर मित्रांनो, इथे पहा, लोकांनी आपणहून श्रमदान केले. हे सर्वनाम कोणतं आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण, त्यानंतर स्वतः, निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास, या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो. पहा, आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर जर केला तर त्याचा अर्थ स्वतः असा होतो. त्यामुळे ही सर्वनामे कोणती आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणजे मी स्वतः त्याला पाहिले, नंतर तो आपणहून माझ्याकडे आला, तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे कर्ते सर्वनामानंतर जो शब्द येतो त्याला स्वतः असा होतो. लक्षात ठेवा, सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर झाल्यास लक्षात ठेवा. तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे.
त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? पहिला पर्याय सर्व फुले, दुसरा आहे चौपट फुले, तिसरा आहे सुंदर फुले आणि चौथा आहे ती फुले. तर मित्रांनो, मूळ सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा केल्यास, मूळ सर्वनामाचा उपयोग हा विशेषणासारखा केलास ती सार्वनामिक विशेषण होतात. ती काय होतात? सार्वनामिक विशेषण होतात. ही विशेषण फक्त अधिविशेषणे म्हणूनच वापरता येतात. म्हणजे ती फुले, अधिविशेषण ती फुले. तर हे काय झालं? सर्वनाम. परंतु तो मूळ सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ती सर्वनामे विशेषण होतात आणि ही अधिविशेषण. तर हे झालं तुमचं सार्वनामिक विशेषण. त्यानंतरचा प्रश्न पहा, मधु लाडू खात असतो या वाक्याचं रीती भविष्यकाळी रूप करा म्हणते. रीती भविष्यकाळ, भूतकाळ म्हणलं असतं लाडू खात असे. तर पहिला पर्याय मधु लाडू खात असे, दुसरा आहे मधु लाडू खात जाईल, तिसरा आहे मधुने लाडू खाल्ला असेल आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर इथे लक्षात ठेवा, असे जर लागले, हा असे, तर इथे जे आहे ते रीती भूतकाळ झाला असता. रीती भूतकाळ. आणि जाईल, खाईल हे जे शब्द लागतात तेव्हा लक्षात ठेवायचं की त्या रीती भविष्यकाळ राहते. रीती काय राहते? भविष्यकाळ. हे सुद्धा लक्षात ठेवा. मधुने लाडू खाल्ला असेल तर हे झालं तुमचं पूर्ण पूर्ण भविष्यकाळ. तर मित्रांनो, इथे रीती भविष्यकाळाचं उदाहरण कोणतं आहे? मग मधु लाडू खात जाईल. तेरावा प्रश्न पहा मित्रांनो, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. सुज्ञास अधिक सांगाने नलगे. पहिला पर्याय शक्य क्रियापद, दुसरा अनियमित क्रियापद, तिसरा आहे अकर्तृक क्रियापद, चौथा आहे संयुक्त क्रियापद. तर मित्रांनो, ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही त्या क्रियापदांना आपण अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतो. अनियमित क्रियापद म्हणतो. नेमका इथे आपल्याला धातू निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे इथे पहा, नलगे, नको, नव्हे, नाही हे असे क्रियापद लागतात. लक्षात ठेवा, नलगे, नको, नव्हे, नाही किंवा मग नये. तर इथे पहा, नलगे अनियमित क्रियापद आहे मित्रांनो. त्यानंतर झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे आहेत? परिणामवाचक, दुसरा निश्चयदर्शक, तिसरा अनुकरणदर्शक आणि चौथा आहे निषेधार्थक. तर मित्रांनो, झटकन, पटकन ही जी क्रियाविशेषण आहे मित्रांनो, ती अनुकरणदर्शक आहे. या शब्दाची पुनरावृत्ती होते. लक्षात ठेवा, त्यांना कन, कर, दिनी, दिनी असे प्रत्यय जोडले जाते. म्हणजे पुनरावृत्ती होते. लक्षात ठेवा, म्हणजे पटपट, बदाबद, धपाधप, वटवट, तसं झटकन, पटकन असे हे जे शब्द आहेत ते काय? अनुकरणदर्शक शब्द आहेत. त्यानंतर पहा, अगर हे कोणत्या प्रकारचे उभयन्वयी अव्यय आहे? पहिला आहे पर्याय विकल्पबोधक, दुसरा आहे समुच्चयबोधक, तिसरा आहे परिणामबोधक आणि चौथा आहे न्यूनत्वबोधक. तर अगर लक्षात ठेवा, अगर, त्याच्यानंतर अथवा, वा, की, किंवा, अगर हे शब्द काय आहेत? तर विकल्पबोधक आहेत. कोणते आहेत? विकल्पबोधक. पहा, अगर हा काय झाला? विकल्पबोधक. लक्षात ठेवा. आणि समुच्चयबोधक कसे येतात? व, अन, आणि, आणखीन हे लक्षात ठेवा. आणि न्यूनत्वबोधक कोणते? पण, परंतु, बाकी, परी हे झाले तुमचे
कोणते न्यूनत्व बोधक उभयान्यव्यय. आणि परिणाम बोधक म्हणजे कोणता म्हणून सबब हे जे शब्द आहेत ते झाले तुमचे परिणाम बोधक. समुच्चय आणि विकल्प बोधक मध्ये अथवा वा किंवा अगर हे शब्द आहेत ते काय आहेत विकल्प बोधक. हे किंवा ते तर विकल्प बोधक. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. आज मी मंत्रालय पाहिले. वरील वाक्याचा प्रयोग कोणता ते पर्यायातून शोधा. पहिला पर्याय आहे कर्तरी, दुसरा आहे कर्मणी, तिसरा आहे भावे प्रयोग आणि चौथा आहे अकर्तृक भावे प्रयोग. तर मित्रांनो, आज मी मंत्रालय पाहिले या वाक्याचा प्रयोग जे आहे ते कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न पहा 17वा. जे खरे ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखा. पहिला आहे संयुक्त वाक्य, दुसरा आहे केवळ वाक्य, तिसरा आहे मिश्र वाक्य आणि चौथा आहे साधे वाक्य. तर मित्रांनो, हे जे वाक्य प्रकार आहे ते मिश्र वाक्य प्रकार आहे. हे काय मिश्र वाक्य प्रकार. त्यानंतरचा 18वा प्रश्न पहा. सामाजिक राष्ट्राचा प्रकार सांगा. समासाचा प्रकार कोणता सांगायचा आपल्याला. सामाजिक समाजाचा प्रकार. पहिला पर्याय तत्पुरुष समास, दुसरा आहे द्वंद्व समास, तिसरा आहे अव्ययीभाव समास आणि द्विगु समास. तर प्रतिवर्षी या सामाजिक शब्दाचा प्रकार कोणता आहे तर अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असून ते उपसर्ग रूपी अव्यय असते. आता इथे पहा उपसर्ग लागलेला आहे प्रतिवर्ष. तर हे अव्ययीभाव समास झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर 19वा प्रश्न पहा. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. पहिला रूपक, दुसरा उपमा, तिसरा श्लेष आणि चौथा यमक. तर पहा मेघासम तो श्याम सावळा इथे काय केलेली आहे उपमा केलेली आहे. तर हे उपमा अलंकार होईल मित्रांनो. त्यानंतर पहा 20वा प्रश्न. मी एक छानशी कविता लिहिली. या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्द वाक्याचा आहे काय तर मी. पहा हे जे आहे तर हे आहे उद्देश. उद्देश म्हणजेच कर्ता. उद्देश म्हणजेच काय कर्ता. या वाक्यात मी काय तर कर्ता आहे. वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा उद्देश किंवा कर्ता असतो. वाक्य ज्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा उद्देश किंवा कर्ता असतो. लक्षात ठेवा. इथे उद्देश कोणता झाला मित्रांनो तर मी. त्यानंतर पहा उपसर्ग घटित शब्द ओळखा. भांडखोर, चिडखोर, धारदार, आहार. तर उपसर्ग कुठं लागला मित्रांनो तो आहार. हे काय झाला आहार उपसर्ग घटित झाला. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. गरज ही कल्पकतेची आई आहे होय. या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता. गरज ही कल्पकतेची आई होय म्हणजेच पहिला ऑप्शन पाहूया माता, दुसरा उत्पत्तीचे कारण, तिसरा आहे जन्मदात्री आणि चौथा आहे माऊली. तर आई या शब्दाला लक्षार्थ कोणता वापरला इथे उत्पत्तीचे कारण. त्यानंतर 23वा प्रश्न पहा. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. पहिला पर्याय संयोग चिन्ह, दुसरा पर्याय उद्गारवाचक, तिसरा आहे संयोग आणि चौथा आहे अवतरण चिन्ह. तर मित्रांनो हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणतं आहे तर संयोग चिन्ह आहे. हरिहर पहा हे चिन्हाला काय म्हणायचं हरिहर जे आहे इथे जोडलेलं आहे तर या चिन्हाला म्हणायचं संयोग चिन्ह म्हणायचं. त्यानंतर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द कोणता. कुकर्म, कुकर्म, कुकर्म आणि कुकर्म. तर हे लक्ष द्या की शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द कोणता तर कुकर्म. हे शब्द लक्षात ठेवा कुकर्म. 25वा प्रश्न पहा. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा. शत्रूला सामील झालेला. पहिला पर्याय हेर, दुसरा आहे गुप्तहेर, तिसरा आहे फितूर आणि चौथा आहे कृतज्ञ. तर शत्रूला सामील झालेला जे आहे त्याला शब्द आहे मित्रांनो फितूर. काय फितूर. मित्रांनो अशा पद्धतीने आपण मराठीचे 25 प्रश्नाचे विश्लेषण या भागात पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.